रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आपण बनवतोय थालीपीठाची भाजणी। त्याच्यासाठी मी घेतले 2 ग्लास ज्वारी, 1.5 ग्लास बाजरी, 1 वाटी हरभरा डाळ, मूग डाळ पाऊण वाटी घेतली आहे, 1 वाटी धणे घेतलेत, अख्खे मूग घेतलेत मी 1 वाटी, थोडेसे पोहे आणि थोडासा 1 ग्लास तांदूळ। मी एवढे जिरे घेतलेत, पाऊण चमचा ओवा आहे आणि 2 चमचे जवस। आता हे सगळं आपण एका कढईमध्ये, गरम कढई घेऊन त्याच्यामध्ये हे सगळं भाजून घ्यायचं थोडं थोडं करून लालसर होईपर्यंत। आता अशा सगळे पदार्थ आपण भाजून घ्यायचे व्यवस्थित, एकदम सगळं भाजून घ्यायचं नाही। काही पदार्थ भाजायला त्याला कमी वेळ लागतो, काहीला जास्त वेळ लागतो, त्याच्यामुळे असं वेगवेगळं घेऊन व्यवस्थित भाजून घ्यायचं। चला तर मग आता हे सगळं भाजून घ्यायचं। हे असं हलकंसं भाजून घ्यायचं, वास खूप छान आहे, त्याच्या लहायच निघाले। भाजल्यामुळं भाजणी जास्त दिवस टिकते, म्हणून आधी हे स्वच्छ निवडून घ्यायचे, सगळे पदार्थ निवडून चाळून घ्यायचे। जर भाजणी तुम्हाला 3 महिने टिकवायची असेल तर पदार्थ चांगले भाजून घ्यायचे, तरच ती टिकणार जास्त दिवस। ज्वारी भाजून झालेली आहे। आता आपण घेतली आहे बाजरी, 1.5 वाटी बाजरी घेतली मी। 11 पदार्थापासून आपण हे थालीपीठ बनवतोय। आपण याच्यात गहू घातलेले नाही, त्याच्यामुळे जास्त चिकटपणा येतो आणि ते थालीपीठ बनवताना कपड्याला चिकटतं। मी याच्यात गहू घातलेले नाही, मी विसरले होते। थोडीशी मुगाची डाळ, ह्याची उडदाची डाळ घालायची होती, तर मी एवढी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर ते 12 पदार्थ झालेले आहेत। बाजरी पण अशी व्यवस्थित भाजून घ्यायची। थोडीशी गोल्डन कलरवर आपली बाजरी पण भाजून झालेली आहे। आता आपण भाजूया 1 ग्लास तांदूळ, पण जास्त नाही भाजायचे, ती थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे। तांदूळ भाजलेलं, आता आपण घेऊया हरभऱ्याची डाळ, ती पण अशीच व्यवस्थित भाजून घ्यायची, चांगली स्वच्छ निवडून घ्यायची, चाळून घ्यायची छोट्या चाळणीने। सोनेरी कलरवर ही डाळ भाजून झालेली आहे। आता आपण ही त्याच्यानंतर भाजूया मूग डाळ, ती पण अशीच थोडीशी गोल्डन कलरवर भाजून
ही अशी भाजून घ्यायची आहे डाळ. मूग डाळ. आता आपण थोडीशी उडीद डाळ. त्याच्यामुळे चव चांगली येते आणि पिठाला चिकटपणा येतो आणि चवीला पण छान लागतात थालीपीठ. गॅस मध्यमच ठेवायचा. पटकन आवरण्यासाठी गडबड करून कुठलाही पदार्थ जाळायचा नाही, नाहीतर मग एक पदार्थ जळाला तर सगळेच पदार्थ चव बदलते. जे बनवायचं ते शांत डोक्याने शांत व्यवस्थित बनवायचा पदार्थ कुठलाही. थोडासा वेळ द्यावा लागतो, पण जास्त दिवस टिकवायचं असेल हे थालीपीठाचं पीठ तर त्याच्यासाठी असंच बनवावं लागतं. घाई गडबड करायची नाही. उडीद डाळ मी घेतले. 1 वाटी हिरवे मूग साली सकट. हिरव्या मुगाची डाळ पण तुम्ही घेऊ शकता. ते थोडंसं हे आपल्या शरीरात कोंडा जावा म्हणून मी हे साली सकट घेतलेलं आहे. आवश्यकता असते आपल्या शरीरात कोंड्याची सुद्धा, त्यामुळे मी असे हे हिरवे मूग घेतलेत. पटकन भाजून घेऊया त्यांना. जवस अर्धी 2 चमचेच घेतलेत मी जवस. ते पण चांगले असे भाजून घ्यायचे. ओवा, ओवा पण असा भाजूनच घालायचा आहे. त्याचा वास खूप छान येतो. जिरे घेतलेत मी 2 चमचे. म्हणजे थालीपीठ बनवताना तुम्हाला असं काही एक्स्ट्राचं फक्त हळद मीठ तिखटच घालायचं. कांदा कोथिंबीर एक्स्ट्राचे असं काही मसाले वगैरे घालायची काही गरज नाही आहे. जिरे पण असे भाजून घ्यायचे. आणि ह्याच्यात अगदी महत्त्वाचा लागणारा पदार्थ म्हणजे धने. धने हे कंपल्सरी पाहिजेतच. ह्याच्यातला एखादा पदार्थ नसला तरी चालेल, पण थालीपीठाला 1 वाटी धने हे 1 किलोसाठी प्रमाण म्हणजे 1 वाटी धने हे कंपल्सरी पाहिजे. त्याशिवाय त्याला चव चांगली येत नाही. धने पण असे भाजून घ्यायचे व्यवस्थित. करपवायचं नाही. कुठलाही पदार्थ मी करपवलेला नाही आहे. मुठभर पोहे घेतलेत मी. फक्त गरम करून घालायचे.
अशी तयार झालेली आहे आपली थालीपीठाची भाजणी दळा गेल्यानंतर थोडीशी रवाळच दळून आणायची। आता मी गिरणीतूनच दळून आणणार आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं असं। प्रमाण कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही, फक्त शक्यतो ज्वारी जास्त घ्यायची, म्हणजे 2 ग्लास ज्वारी घेतली तर 1.5 ग्लास बाजरी घ्यायची। बाकीचं जे सांगितलंय प्रमाण त्या पद्धतीने तुम्ही घेऊन थोडीशी रवाळ दळून आणायची। आपल्या भाकरीच्या पिठासारखं दळायचं नाही आहे। दळायच्या आधीच तिथं गिरणीमध्ये सांगायचं की मग ही थालीपीठाची भाजणी आहे, थोडीशी रवाळ दळा, तर इतकं सुंदर दिसतं हे। आता ह्याला पूर्ण चांगलं थंड करायचं। तर आपण दळून आणू आधी आणि मग उद्या हे थालीपीठ बनवू। चला तर रंजना की रसोई चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू।